Hello friends, myself Mr. Jadhav sir. I welcome all of you in our Shantiniketan online classes. Friends, if you haven't subscribed our YouTube channel, please subscribe it to get the new videos notifications. Friends, today we are going to learn first poem of unit 2nd, which is called You Start Dying Slowly. This poem is written by the famous Chilean poet called Pablo Neruda. This is a didactic poem which gives us a very positive sense of our life. In this poem, poet has given some conditions which, according to the poet, if we do not complete those conditions, then we start dying slowly, means we are losing happiness in our life. Now we are going to learn the warming up activity of this poem, which is called there is a chit chat activity. Now there is the first question. Assuming A, B, C and D as speakers and ask the assigned questions in your group and discuss. म्हणजे आपल्याला या ठिकाणी गृहीत धरायचे ए बी सी आणि डी हे स्पीकर्स आहेत, बोलणारे आहेत आणि ते त्यांच्या ग्रुपमध्ये काही प्रश्न जे असाइन केले आहेत, ठरवलेले त्या ठिकाणी दिलेले प्रश्न आहेत, ते प्रश्न विचारतात आणि त्यावर सर्वजण चर्चा करतात. नाउ हियर इज द फर्स्ट ए. स्पीकर इज ए. देयर इज द फर्स्ट क्वेश्चन. इफ यू डू नॉट स्टडी वेल, व्हॉट विल हॅपन? जर तुम्ही अभ्यास केला नाही, चांगल्या पद्धतीने अभ्यास केला नाही तर काय होईल? त्या ठिकाणी तर दोन रिस्पॉन्स आपण दिलेले आहेत. पहा responses. The first response, I may fail in the examination. मी एक्झामिनेशन मध्ये फेल होईल. I will not get good marks in examination. मला माझ्या परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळणार नाहीत. किंवा तुम्ही मनाने या ठिकाणी रिस्पॉन्स लिहू शकता. My parents will not get happy with me. My parents will angry with me. अशा पद्धतीनं तुम्ही वेगवेगळे रिस्पॉन्स त्या ठिकाणी लिहू शकता. Now there is a second question. If you do not participate in school activities or games, जर तुम्ही शाळेच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये किंवा शाळेच्या विविध खेळामध्ये जर तुम्ही सहभागी झाला नाहीत, पार्टिसिपेट झाला नाहीत तर काय होईल? आय विल द फर्स्ट रिस्पॉन्स. आय विल नॉट बी कॉल्ड सोशेबल स्टुडंट. मी सोशेबल स्टुडंट म्हणून ओळखला जाणार नाही. अँड देन आय विल नॉट बी एबल टू शो माय स्किल्स इन गेम्स. आणि दुसरा आहे, मी माझ्या खेळामध्ये जे स्किल्स आहेत ते स्किल्स दाखवू शकणार नाही. जर मी खेळामध्ये भागच घेतला नाही तर माझ्यामध्ये असलेले स्किल्स मी दाखवू शकणार नाही. त्या ठिकाणी तुम्ही आणखीनही तुमच्या मनाने रिस्पॉन्स लिहू शकता. नाउ देर इज द बी. स्पीकर इज बी. आता बी चे प्रश्न पहा. देर इज द फर्स्ट. इफ यू वेक अप लेट ऑन वर्किंग डे, जर तुम्ही एखाद्या कामाच्या दिवशी उशिरा उठलात तर काय होईल? देर आर टू रिस्पॉन्सेस. त्या ठिकाणी दोन रिस्पॉन्स दिलेत पहा. द फर्स्ट, मॉर्निंग चोर्स विल गेट डिलेड. माझे जे सकाळचे दैनंदिन काम आहेत सकाळचे ते सर्व कामे काय होतील? डिलेड होतील, उशिरे होतील. अँड देन सेकंड, आय विल फील डल अँड लेझी. आणि मी जर उशिरा उठलो तर मला नक्कीच आळशी झाल्यासारखं आणि डल झाल्यासारखं वाटेल. अशाच पद्धतीने तुम्ही स्वतःचे रिस्पॉन्स त्यामध्ये ऍड करू शकतात. नाउ देयर इज द सेकंड. इफ यू इग्नोर अ फ्रेंड इन नीड, जर तुम्ही तुमच्या मित्राच्या गरजेमध्ये जर त्याला तुम्ही इग्नोर केला, त्याच्याकडे दुर्लक्ष केलात किंवा त्याला टाळलात तर काय होईल? पहा, देयर इज द फर्स्ट रिस्पॉन्स. अदर फ्रेंड्स विल लूज देअर फेथ इन मी. दुसरे मित्र माझ्यावरचा असलेला विश्वास गमावतील. सेकंड, मेनी विल ब्लेम मी फॉर माय बेट्रेल. बरेच जण माझ्या बेट्रेल बद्दल म्हणजे विश्वासघाताबद्दल मला ब्लेम देतील की तू विश्वासघात केलेला आहेस. अशा पद्धतीनं याचेही तुम्ही काही रिस्पॉन्स ऍड करू शकता. नाउ देयर इज द स्पीकर सी. See the speaker. He asked the questions. If you do not do exercise regularly, what will happen? जर तुम्ही रेग्युलरली एक्सरसाइज करत नसाल तर काय होईल? The responses. The first response, I will not stay healthy and fit physically and mentally. मी फिजिकली आणि मेंटली निरोगी आणि फिट राहणार नाही. Then the second response, I will suffer from obesity. मी लठ्ठपणा मला लठ्ठपणा निर्माण होईल माझ्यामध्ये. नाउ there is the D activity or there is the D speaker. या ठिकाणी D speaker
he asked the question, तो प्रश्न विचारतो या ठिकाणी, इफ यू ईट टू मच जंक फूड व्हॉट विल हॅपन. जर तुम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये जंक फूड खालात तर काय होईल. द फर्स्ट रिस्पॉन्स, आय मे लूज माय इम्युनिटी. मी माझी इम्युनिटी म्हणजे प्रतिकारशक्ती कमी होईल माझ्या शरीराची. देन सेकंड, आय विल हॅव टू स्पेंड अ लॉट ऑन माय हेल्थ प्रॉब्लेम्स. जर मी जंक फूड जास्त खाले तर मला माझ्या हेल्थ प्रॉब्लेम्सवर बराचसा खर्च करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही जे रिस्पॉन्सेस आहेत हे रिस्पॉन्स एक्स्ट्रा तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहू शकता. नाउ लुक ॲट द सेकंड ऍक्टिव्हिटी ऑफ वॉर्मिंग अप. थिंग्स आय कॅन डू इन माय लाईफ. मी माझ्या आयुष्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी करू शकतो. कुणासाठी. फॉर माय नेशन, फॉर माय फॅमिली, फॉर माय फ्रेंड्स, फॉर ओल्ड पीपल, फॉर द नीडी, फॉर माय सेल्फ. मी माझ्या फॉर माय नेशन राष्ट्रासाठी, फॉर माय फॅमिली माझ्या कुटुंबासाठी, फॉर माय फ्रेंड्स माझ्या मित्रांसाठी, फॉर ओल्ड पीपल वृद्ध व्यक्तींसाठी, फॉर द नीडी गरजू लोकांसाठी, फॉर माय सेल्फ मी माझ्या स्वतःसाठी काय काय करू शकतो. याचे प्रत्येकाचे 4-4 पॉइंट इथे दिलेले आहेत पहा. फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू लर्न फॉर माय नेशन. माझ्या राष्ट्रासाठी मी काय करू शकतो पहा. कीप माय लोकॅलिटी क्लीन. मी माझं जे लोकॅलिटी आहे परिसर ते क्लीन ठेवेल, स्वच्छ ठेवेल. ओबे द लॉज. जे गव्हर्नमेंट रूल्स असतील ते पालन करेल. एक्सप्रेस पॅट्रिओटिझम थ्रू डीड्स. मी माझ्या कार्यातून देशभक्ती एक्सप्रेस करेल. हेल्प अवर गव्हर्नमेंट इन वॉर अँड पीस. युद्धामध्ये आणि शांततेमध्ये मी माझ्या गव्हर्नमेंटला मदत करेल. नाउ लुक ॲट द सेकंड, फॉर माय फॅमिली. माझ्या कुटुंबासाठी मी काय करेल. कीप माय हाऊस क्लीन अँड टिडी. मी माझं घर स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवेल. प्रोटेक्ट कल्चरल हेरिटेज. आमचा जो सांस्कृतिक वारसा आहे तो सांस्कृतिक वारसा आम्ही प्रोटेक्ट करेल. टेक केअर ऑफ एल्डरली पर्सन्स. घरामध्ये जे वृद्ध व्यक्ती आहेत त्या व्यक्तींची मी काळजी घेईल. प्रिझर्व डिग्निटी ऑफ फॅमिली. माझ्या फॅमिलीची जी डिग्निटी आहे, प्रतिष्ठा आहे ती मी प्रिझर्व करेल, जतन करेल. नाउ फॉर माय फ्रेंड्स. मी माझ्या मित्रांसाठी काय करेल. हेल्प देम इन देअर नीड. त्यांना त्यांच्या गरजेमध्ये किंवा अडचणीमध्ये मी नक्कीच त्यांना मदत करेल. वेट फॉर देम. त्यांच्यासाठी मी त्यांची वाट पाहिल. शेअर देअर हॅपीनेस अँड सॅडनेस. त्यांचे जे काही आनंद असतील किंवा दुःख असेल त्या सर्व गोष्टी मी शेअर करेल. सपोर्ट देम इन देअर व्हर्च्युअर्स. त्यांच्या साहसामध्ये किंवा त्यांनी जे काही कार्य केले त्याच्यामध्ये मी त्यांना नक्कीच सपोर्ट करेल. नाउ देअर इज द फोर्थ, फॉर ओल्ड पीपल. मी माझ्या म्हणजे ओल्ड पीपल साठी काय करेल. टेक केअर ऑफ देम. त्यांची काळजी घेईल. लुक आफ्टर देअर हेल्थ. त्यांची आरोग्याची काळजी घेईल. हेल्प देम इन देअर नीड्स. त्यांना त्यांच्या गरजेमध्ये नक्कीच मदत करेल. कीप देम हॅपी. त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करेल. नाउ देअर इज द नेक्स्ट, फॉर द नीडी. गरजू लोकांसाठी मी काय करेल पहा. हेल्प देम इन नीड. त्यांना गरजेमध्ये नक्कीच मदत करेल. आयडेंटिफाय देअर नीड्स. त्यांच्या कोणत्या गरजा आहेत ते शोधण्याचा प्रयत्न करेल. सपोर्ट देम. त्यांना नक्कीच सपोर्ट करेल. शेअर देअर मिझरीज. त्यांचे जे काही दुःख आहे ते दुःख शेअर करेल. फॉर माय सेल्फ. मी माझ्या स्वतःसाठी काय करेल. टेक एक्सरसाइज. रेग्युलर एक्सरसाइज करेल. स्टडी वेल. चांगला अभ्यास करेल. ड्रीम हाय. उच्च माझे स्वप्न ठेवेल. अँड प्रे टू गॉड. आणि देवाला प्रार्थना करेल. अशा पद्धतीनं थिंग्स आय कॅन डू फॉर दोज इन माय लाईफ ही ऍक्टिव्हिटी आपण पूर्ण केलेली आहे. नाउ लुक ॲट देअर इज द थर्ड ऍक्टिव्हिटी. Complete the following web and write a paragraph. We have to complete the given web and after that we have to write the paragraph on that completion of the web. My wish. माझी इच्छा काय आहे पहा. There is the first given, travel in space. स्पेस मध्ये म्हणजे अवकाशामध्ये प्रवास करणे. त्यानंतर land and walk on moon. चंद्रावर लँड होणे किंवा त्यावर चालणे. त्यानंतर फ्रॉम स्पेस स्टेशन टेक ऑफ फ्रॉम फॉर मून, मार्स अँड व्हेनस एक्सेट्रा. फ्रॉम स्पेस स्टेशन. जे स्पेस स्टेशन आहे तिथून टेक ऑफ घेणे, तिथून उडान घेणे मूनवर, मार्सवर किंवा व्हेनस एक्सेट्रा हे वेगवेगळ्या ग्रहांसाठी. नाउ द नेक्स्ट, गो इन टू ऑर्बिट राउंड द अर्थ. पृथ्वीची परिभ्रमण कक्षा पूर्ण करणे म्हणजे पृथ्वीच्या परिभ्रमणासाठी जाणे. अशा पद्धतीनं या ठिकाणी माय विश म्हणजे माझी इच्छा त्या ठिकाणी दिलेली आहे आणि यावर आधारित आपल्याला पॅरेग्राफ तुम्हाला लिहायचा आहे. नाउ वी आर गोइंग टू राईट द पॅरेग्राफ ऑफ द वेब विच वी हॅव रिटन बिफोर. नाउ लुक ॲट द पॅरेग्राफ.
The title of the paragraph is Space Travel, My Wish. According to the novelist H.G. Wells, one of the things to come in future was space travel. It was a fantastic dream then. It has turned into reality now. The invention of rockets, satellites and spaceships or spacecrafts have opened the gates of space travels. Since I read about the accomplishments of astronauts of different countries, I had my secret wish of space traveling. I don't know when and how it will realize, but I do wish to travel to space. How shall I enjoy the travel to space? First, I wish to go into orbit round the earth. Then I shall emerge from the capsule and still tied to my space vehicle. I shall walk in space. I shall move about in space with the help of space gun. Then I wish to land on different planets. My first visit will be the moon, of course. Then waiting and taking rest on the space station built by scientists and engineers, I shall travel to nearby planets. I shall visit Mars, Venus, Jupiter, etc. For that I shall travel by shuttle rocket service between the Earth and the space station, and from the space station to any other planet of my wish. I shall enjoy different weather, land, food and aliens if at all they exist there. What marvelous travel it will be. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 1.2 यू स्टार्ट डाईंग स्लोली या कवितेचं वॉर्मिंग अप आणि चिटचॅट ॲक्टिव्हिटी पूर्ण केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. त्याबरोबरच तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, जेणेकरून की तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशन येत राहतील आणि त्याबरोबरचा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा.